नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी असतील, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थी असतील, विधवा व निराधार महिला, त्यासोबतच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थी असतील, या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांना एक मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आलेला आहे. तर हा मेसेज आहे 3,000 रुपये पेन्शन संदर्भात. तर या मेसेज संबंधित अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारण्यात आलेले आहेत की हे 3,000 रुपये पेन्शन योजना नेमकी काय आहे. तर आमच्या मोबाईलवरती मेसेज आलाय की तुम्हाला 3,000 रुपये पेन्शन मिळणार आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 55 रुपये भरावे लागणार. आणि या पेन्शनसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या नगर निगम, नगरपालिकामध्ये, नगर परिषदमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, तहसील कार्यालयामध्ये, तर या सर्व ठिकाणी या 3,000 रुपये पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. आणि यासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळणार असा मेसेज आमच्या मोबाईलवरती आलेला आहे. तर नेमकी कशा पद्धतीने ही योजना आहे, या व्हिडिओमध्ये आपण जो तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आता केंद्र शासनाची ही जी योजना आहे, तर ही योजना यापूर्वीसुद्धा चालू होती. आणि ज्या व्यक्तीला हा मेसेज आला असेल त्या व्यक्तीकडे ई श्रम कार्ड आहे. तर आता ई श्रम कार्ड कोण काढू शकतो? तर ई श्रम कार्ड हे असंघटित कामगार काढू शकतात. म्हणजेच जो कामगार कुठेही जॉबला नाही आणि त्यांचा पी-एफ अकाउंट ओपन होत नाही, असा असंघटित कामगार ई श्रम कार्ड काढू शकतो. आणि ज्या व्यक्तीकडे ई श्रम कार्ड आहे अशा व्यक्तींना 3,000 रुपये पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळणार असं त्या मेसेजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर आता ही पेन्शन योजना 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आहे. तर या पेन्शन योजनेसाठी 40 वर्ष वयापर्यंत आपल्याला ठराविक पैसे भरावे लागतात आणि 60 वर्ष वयानंतर हे पेन्शन आपल्याला चालू होतं. तर या पेन्शन योजनेसाठी अर्ज केल्यानंतर प्रत्येक महिन्याला काही ठराविक पैसे आपल्याला भरावे लागतात. तर किती पैसे भरावे लागतात याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत. तर त्या मेसेजमध्ये 55 रुपयाचं जे सांगण्यात आलेलं आहे, तर प्रत्येकाला 55 रुपये नाही, तर वयोगटानुसार प्रत्येकाला वेगवेगळा EMI आहे. तर आता आपल्याला प्रत्येक महिन्याला वयोगटानुसार ठराविक अमाऊंट भरावी लागते आणि अमाऊंट भरल्यानंतर केंद्र सरकार त्यामध्ये तेवढेच अमाऊंट टाकतं. आणि तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3,000 रुपये पेन्शन तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळतं. तर आता ही पेन्शन योजना जरी संजय गांधी निराधार योजनेप्रमाणे जर पेन्शन योजना असली तरी संजय गांधी निराधार योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता प्रत्येक महिन्याला पेन्शन लाभार्थ्यांना दिलं जातं. आणि ही जी पेन्शन योजना आहे, या पेन्शन योजनेमध्ये आधी ठराविक पैसे तुमचं वय 40 वर्ष पूर्ण होईपर्यंत भरावे लागतात आणि मग 60 वर्षानंतर तुम्हाला ते पेन्शन मिळतं. अशा पद्धतीची ही योजना आहे आणि ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते. तर आता तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल आणि तुम्हाला जर 60 वर्षानंतर 3,000 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन पाहिजे असेल, तर वयोगटानुसार तुम्हाला किती पैसे भरावे लागतील याची माहिती थोडक्यात समजून घेऊयात. तर या पेन्शन योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी एंट्री एज असं दिलेलं आहे. म्हणजेच कोणत्या वयापासून या योजनेचा लाभ तुम्हाला मिळवता येऊ शकतो आणि किती वयापर्यंत किती रक्कम भरावी लागणार याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. निवृत्तीवेतन वय हे 60 वर्ष आहे. म्हणजेच तुमचं वय हे 60 वर्ष होईपर्यंत तुम्हाला हे पैसे भरावे लागतील. तर आता लाभार्थ्याचे वय जर 18 वर्ष असेल तर त्याचे वय 60 वर्ष होईपर्यंत त्याला 55 रुपये प्रत्येक महिन्याला भरावे लागतील. आणि त्या 55 रुपयेसोबत केंद्र सरकार 55 रुपये भरणार. तर अशा पद्धतीने 110 रुपये प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी जमा होणार. आणि तुमचं वय जर 30 वर्ष असेल तर तुम्हाला भरावे लागणार 105 रुपये आणि केंद्र सरकार भरणार 105 रुपये. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी 210 रुपये जमा होणार. तर अशा पद्धतीने 18 ते 40 वयोगटातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आणि मग 60 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर यासाठी अर्ज कुठं करायचा, कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागणार याविषयी जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती तुम्हाला समजावी म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.